रायगड जिल्हा परिषद शेस फंडातून नेरळ ग्रामपंचायतीला मिळालेल्या 2 घंटागाड्यांचे लोकार्पण सोहळा संपन्न। नेरळ बाजारपेठ, नेरळ परिसर व नेरळमधून जाणारा कर्जत कल्याण राज्यमार्ग अशा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। घंटागाडी नसल्याने हा कचरा उचलला जात नाही। ही ग्रामपंचायत मधील समस्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य भगवान संचे व जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई मोरे यांनी ही समस्या मांडली असता रायगड जिल्हा परिषदेच्या शेस फंडातून नेरळ ग्रामपंचायतीला 2 घंटागाड्या उपलब्ध झाल्या। या 2 घंटागाड्यांचे लोकार्पण सोहळा कर्जत पंचायत समितीच्या सभापती माननीय नमिताताई घारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी उपसभापती माननीय चित्राताई ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य माननीय सुनीताताई मोरे, रंजनाताई धुले, प्रथमेश मोरे, गणेश खराटे, हेमंत क्षीरसागर, रोहन चव्हाण, बंडू क्षीरसागर, चिंदू बाबरे, संतोष सारंग, रमेश पवार, चिंदू बाबरे, रितेश बालोरे, नाफिज जावलकर, प्रभावती लोबी, वंदना थोरवे, मनीषाताई पाटील, माधवी क्षीरसागर, संदेश लाड, परेश सुर्वे, चेतन गुरव, परवीन गुज्जर, प्राची मनवे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। आज जिल्हा परिषद सेस फंडामधून ज्या नेरळ ग्रामपंचायतीला ज्या 2 गाड्या आज इथं उपलब्ध झाल्या आहेत। नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा गाड्यांची मागणी केली होती आणि आज ती कुठेतरी हा प्रश्न त्यांचा सुटलेला आहे। कचरा म्हटलं तर आज सगळ्यांच्या आरोग्याशी एक निगडीत एक समस्या असते। जर आपलं घर, आपली दुकानं, आपलं गाव जर स्वच्छ राहिलं तर आपलं आयुष्य निरोगी राहतं। तर त्या माध्यमातून आज ह्या ज्या गाड्या घेतलेल्या आहेत तर नक्कीच मला आज या ठिकाणी सर्वांकडून अपेक्षा आहे की ह्या गाड्या ज्या घेतलेल्या आहेत तर त्यांचा नियमितपणे त्याचा वापर करून त्या कचरा व्यवस्थितपणे त्याची विल्हेवाट लावली जावी, जेणेकरून लोकांचं आरोग्य या ठिकाणी निरोगी राहील। ज्या वेळेला आम्ही प्रचाराला जात होतो त्यावेळेला सर्व म्हणजे समस्या महिलांच्या एक कचऱ्याच्याच होत्या, पण पहिल्यांदाच आम्ही सुरुवात ही कचऱ्याच्या घंटागाडीने केलेली आहे। नेरळ ग्रामपंचायतीचं सर्वात मोठा कचरा आणि पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे। आपण सुधाभाऊ घारे आणि नितीनदास सावंत, तसंच घारे मॅडम आणि ठाकरेताई आणि सुनीता रोहिदास मोरे आणि भगवान शेठ संचे यांच्यामार्फत नेरळ ग्रामपंचायतीचा आपण एक येत्या 4-5 दिवसातच घनकचराचं आम्ही मिटिंग लावलेली आहे। घनकचरा प्रकल्प हा अतिशय प्राधिकरणाने जो प्रकल्प दिलेला आहे अतिशय चांगल्या प्रमाणे दिला होता, पण आज प्रकल्पाची अशी अवस्था आहे तिथे लेबर काम करायला नाही आपल्याकडे। जो घनकचरा प्रकल्प हा बंद पडलेला आहे, गेले 7 ते 7 महिने आले या प्रकल्पाकडे दुरावस्था आहे। आता रिपेअरिंगचं काम धनगर साहेबांच्या प्रशासनाच्या मार्फत चालू आहे, पण आज जो कचरा नेरळचा घेऊन टाकला त्याचं विलीकरण होत नाही आहे। तो कचरा तिथेच ठेवून आजूबाजूच्या स्थानिक लोकांना त्याचा वासाचा दुर्गंधी होते। आता येत्या 5 दिवसाचा सुधाभाऊच्या आणि नितीनदास सावंत यांच्या नियोजनमध्ये आम्ही ती मिटिंग लावून तो घनकचरा प्रकल्प चालू करून आणि त्याची विल्हेवाट झाली पाहिजे या हेतूने आम्ही ते काम करत आहे। तेच आज तुम्ही बघितलेले आपले कार्यसम्राट सरपंच भगवान संचे आणि सुनीता मोरे आज हे स्थानिक इथले सदस्य आहेत। आज हे तुम्ही बघत आहेत, आज निवडून आल्यापासून ग्रामपंचायतमध्ये पाठपुरावा धरून एक प्रश्न समस्या पार करत आहे। आज तुम्ही बघितलेलं नेरळ ग्रामपंचायत 2 दिवस लाईट कट केली होती। सहमती मॅडम, भगवान संचे, सुनीता मोरे यांच्यामार्फत ती लाईट जॉईन करून नेरळकरांचा पहिले पाणी प्रश्न सॉल्व्ह केला। आता येत्या काळात जो पाण्याचा बिल आहे थकीत, तो बिल आपण जवळजवळ 20 ते 30 लाख रुपये आता भरणार आहे, जेणेकरून लाईट कट करून नेरळ गावाची पाण्याची अवस्था बिकट होऊ नये। लोकांना पाणी मिळलं पाहिजे, जे वेळेवर पाणी मिळलं पाहिजे ते मिळलंच पाहिजे लोकांना।